म्हणजे काय ते बघूया. तर तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही असं उघड्यावरती जर लोखंडाची एखादी गोष्ट ठेवली किंवा चांदीचं भांडं ठेवलं की काही दिवसांनी चांदी काळी काळी पडत जाते किंवा लोखंडाला गंज चढतो. तर ही जी खराब होण्याची गोष्ट आहे, मेटल खराब, मेटल म्हणजे धातू, लोखंड वगैरे, चांदी वगैरे ह्याच्यासारखे धातू खराब होण्याची जी गोष्ट आहे त्याला करोजन असं म्हणतात. corrosion. Due to various components of atmosphere, oxidation of metal takes place, consequently resulting in their damage. आता हे करोजन कशामुळे होतं? तर ऑक्सिडेशन ऑफ मेटल होतं आणि त्यामुळे डॅमेज होतं. म्हणजे त्या मेटल्सना नुकसान पोचतं. दिस इज कॉल्ड करोजन. Corrosion of metals can be prevented by coating them with suitable paints or plastic coat, galvanizing, electroplating with non-corrosive material. तर आता हे करोजन ऑफ मेटल्स आहे, हे कशा रीतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो? तर त्याच्यावरती आपण रंग लावू शकतो, पेंट करू शकतो, गॅल्वनायझिंग करू शकतो किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग करू शकतो आणि ते मेटल प्रोटेक्ट होतं त्यामुळे. आता इकडे एक्झाम्पल दिलेलं आहे. आयर्न रस्ट अँड अ रेडिश कलर्ड लेयर इज कलेक्टेड ऑन इट. लोखंड आहे त्याला गंज चढतो आणि एक लाल रंगाची अशी लेयर त्याच्यावरती कलेक्ट होते, त्याच्यावरती जमतो. दिस इज कॉल्ड करोजन ऑफ आय. आता ह्या करोजनच्या संबंधातच एक आपण एक्सपेरिमेंट बघूया. इकडे आता 4 टेस्ट ट्यूब दिलेत. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये ना खिळा आहे तो गरम पाण्यात बुडवला. तर गरम का केलंय ते पाणी? कारण त्याच्यातलं ऑक्सिजन काढून टाकलंय आणि वरती एक ऑइलची अशी लेअर ठेवली. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे ना बिठाचं सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये खिळा ठेवला. तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये नुसती हवा आहे आणि खिळा ठेवला. चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे ना अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घातलंय, आणखीन त्याच्यामध्ये खिळा ठेवलाय. काळा काळा दिसतंय ते कॅल्शियम क्लोराईड आहे आणि हे बुच्च बंद केलेलं आहे. तर वारा एअर आहे, हवा आहे आणि कॅल्शियम क्लोराईड आहे आणि खिळा आहे. तर आता काय काय इफेक्ट होतो ते बघूया. तर पहिली टेस्ट ट्यूब, नेल इन बॉइल्ड वॉटर विथ अन ऑइल लेअर. द वॉटर इज बॉइल्ड टू रिमूव्ह डिझॉल्व्ड ऑक्सिजन. पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो काढून टाकण्यासाठी म्हणून पाणी गरम केलंय. द ऑइल लेअर प्रिव्हेंट्स द एअर फ्रॉम एंटरिंग द वॉटर. आणि हे पाण्याचा जो तवंग आहे ना त्यामुळे हवा आत येऊ शकत नाही. व्हॉट इज प्रेझेंट? वॉटर येस, ऑक्सिजन नो. ऑब्झर्वेशन, द आयर्न नेल डज नॉट रस्ट. इकडे ठेवलेला जो खिळा आहे लोखंडाचा तो गंजत नाही. कारण काय? रिझन, रस्टिंग रिक्वायर्स ऑक्सिजन. सिन्स ऑक्सिजन इज ॲब्सेंट, रस्टिंग कॅनॉट ऑकर. आता दुसरा खिळा बघूया. नेल इन सॉल्ट सोल्युशन. बिठाच्या पाण्यात बुडवलेला खिळा आहे. द नेल इज इमर्स्ड इन वॉटर. व्हॉट इज प्रेझेंट? वॉटर येस, ऑक्सिजन हो, फ्रॉम एअर, कारण वरती बघा हे काही बंद नाही केलं. ऑब्झर्वेशन, द नेल रस्ट क्विकली, ऑफन मोर दॅन ऑर्डिनरी वॉटर. हे ना पटकन गंजून जातो खिळा. का? कारण सॉल्ट वॉटर कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी अँड स्पीड्स अप द रस्टिंग प्रोसेस. मीठ आहे ना ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करून रस्टिंगचा प्रोसेस, गंजण्याचा प्रोसेस आहे तो फास्ट करते. अँड रस्ट फॉर्म्स ऑन द नेल आणि तो खिळा गंजून जातो. आता थर्ड टेस्ट ट्यूब मध्ये बघूया. नेल इज एक्सपोज ओनली टू एअर. व्हॉट इज प्रेझन्स? ऑक्सिजन येस, वॉटर नो, ऑर व्हेरी लिटल. म्हणजे वातावरणात असेल तेवढं थोडंसं असं दमटपण. ऑब्झर्वेशन, द नेल रस्ट व्हेरी व्हेरी स्लोली. हा पण खिळा गंजेल पण हळूहळू गंजेल. इतका सॉल्ट सोल्युशन मधल्या सारखा भरकन गंजणार नाही. Reason, water is needed for rusting. Without sufficient moisture, rusting cannot take place.
आता चौथा बघूया. टेस्ट ट्यूब 4 मध्ये काय, नेल इन एअर विथ अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड absorbs the moisture from the air and keeps the air dry. What is present? Oxygen, हो. Water absorbed by calcium chloride. तर ह्याच्यामधला जो दमटपणा होता ना, तो अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडने शोषून घेतला. Observation: the nail does not rust. Reason: although oxygen is present, there is no water available. तो का नाही खिळा गंजत? कारण ऑक्सिजन होता पण पाणी नव्हतं, त्यामुळे तो नेल आहे तो गंजला नाही. रस्ट, करोजन म्हणजे काय ते समजून घेऊ. आता ही रस्ट होते कशामुळे? तर ह्या इकडे इथे दाखवलेलं आहे की हा खाली आहे तो आयनचा तुकडा आहे, बरं का. आणि हे वरती निळं निळं आहे ना, ते म्हणजे पाण्याचा एक ड्रॉप आहे. पाण्याचा एक ड्रॉप आहे आणि इकडे तो पाण्याचा ड्रॉप, पाण्याचा थेंब आयन वरती, लोखंडाच्या वरती आहे. ते खूप असं मोठं एक्सपांड करून दाखवलेलं आहे. ओके, तर इथे कशा रीतीने ते रस्ट फॉर्म होते ना, ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. द रस्ट ऑन आयन does not form by a simple reaction of oxygen with iron surface. ही जी रस्ट आहे ना, ही अगदी इझी साध्या रिॲक्शननी होत नाही. म्हणजे नुसतं आयन आहे, लोखंड आहे आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात आल्यावर गंजायला लागते का? तर नाही. तर ती रिॲक्शन आहे ना, ती इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. रस्ट इज फॉर्म्ड बाय एन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. कसं काय होतं ते? डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयन बिकम एनोड अँड कॅथोड. तर ह्या इकडचे जे डिफरंट रिजन्स म्हणजे ह्याच्यावरचे हे जे पॉइंट्स असतात ह्या लोखंडाच्या तुकड्यावरचे, ते ना एनोड आणि कॅथोड होतात. म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह टर्मिनल टाईप होतात. आणि मग काय होतं, Fe is oxidized to Fe2+ in the anode region. ह्या इकडे पहिलं आयनचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे Fe असतं सॉलिड, ते Fe2+ अक्वा होतं. म्हणजे पाण्यामध्ये ते जरासं मिक्स होतं आणि दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर पडतात. O2, oxygen, is reduced to form water in the cathode region. त्याच वेळी हा पाण्याचा जो थेंब आहे ना, इकडे काय होतं, पाण्याचा जो थेंब आहे त्याचा ऑक्सिजन आहे तो रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन कॅथोड रिजन. म्हणजे ऑक्सिजन प्लस हायड्रोजनचा आयन अधिक 4 इलेक्ट्रॉन्स होऊन इथे पाणी होतं. ओके, वेन Fe2+ ion migrate from anode region, they react with water. आता इकडून ना हे Fe2+ मायग्रेट म्हणजे जातात, उडून जातात आणि पाण्याबरोबर रिॲक्ट करतात. आणि त्यांचं काय होतं, Fe3+ आयन होतं. त्यामुळे इकडे Fe2O3 होतं. फेरसचं फेरिक होतं ना, फेरिक ऑक्साईड होतं आणि पाण्याचे आयन्स फॉर्म होतात. रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साईड इज फॉर्म फ्रॉम Fe3+ ion. इट इज कॉल्ड रस्ट. इट इज कलेक्टेड ऑन द सरफेस. आणि हे जे आहे हे ह्याला रस्ट म्हणतो आपण. आणि ते सरफेसवर म्हणजे त्या लोखंडाच्या तुकड्याच्या सरफेसवर गॅदर होतं. तर ही रिॲक्शन काय आहे, Fe2+ अँड वॉटर, हे आयन्स, लोखंडाचे आयन्स पाण्याबरोबर मिसळतात आणि हे Fe2 म्हणजे फेरिक ऑक्साईड आणि पाणी तयार होतं. आणखीन H+ होतं
ॲक्वियस. आता आपण रॅन्सिडिटी म्हणजे काय ते समजून घेऊया. कधी कधी काय होतं, तेल असेल, हं, तर तेल राईट असं उघड्यावर ठेवलं का ते खराब होतं. किंवा आता टोमॅटो आहे इकडे, तो टोमॅटो आहे असं काही दिवसांनी असा खराब होतो. किंवा तुम्ही पाव असेल तर पाव देखील काही दिवसांनी खराब होतो. आता हे जे आहे ना त्याच्यामध्ये जनरली काय होतं, ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स आणि ऑइल होतं. ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स आणि ऑइल होतं आणि त्यामुळे फूड आहे ते खराब होतं आणि त्याला आपण रॅन्सिडिटी असं म्हणतो. Rancidity. When we use old or leftover cooking oil for making foodstuff, it is found to have foul odor called rancidity. आता तुम्ही तेलामध्ये काहीतरी तळलंय, ठेवून दिलंय आणि नंतर 2 दिवसांनी तेच तेल जर तुम्ही वापरलं भाजीला वगैरे, तर तुम्हाला एक प्रकारचा एक घाणेरडा वास येतो. फाऊल ओडर म्हणजे घाणेरडा वास येतो. कशामुळे? कारण रॅन्सिडिटी, खराब झालं, रॅन्सिड झालेलं. इफ फूड इज कुक्ड इन सच ऑइल, इट्स टेस्ट ऑल्सो चेंजेस. आणि अशाच ऑइलमध्ये तुम्ही जर जेवण बनवलं, भाजी बनवली, तर त्या भाजीची चव बदलते. When oil or ghee is left aside for a long time or fried food is left aside for a long time, it undergoes air oxidation and becomes rancid. त्याचं काय होतं, एअर बरोबर ऑक्सिडेशन होतं आणि ते रॅन्सिड होतं. तर रॅन्सिडिटी काय? रॅन्सिडिटी इज द ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स and oils in food when exposed to air, resulting in an unpleasant smell. त्याच्यामुळे काय होतं, काहीतरी घाणेरडा वास येतो आणि घाणेरडी चव येते अँड बॅड टेस्ट. वेन फूड कंटेनिंग ऑइल ऑर फॅट बिकम स्पॉइल्ड, आणि ते स्पॉइल होतं, खराब होतं ते, अँड स्मेल्स बॅड, इट इज कॉल्ड रॅन्सिडिटी. When food containing oil or fat becomes spoiled and smells bad, it is called rancidity.